गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी सण नसून एक सांस्कृतिक उत्सव आहे। अनेक घरांमध्ये पहाटेपासूनच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा अर्चा करण्यात आली आहे। लाडक्या गणरायाला सहकुटुंब भक्तिभावानं वंदन करण्यात आलं। बाप्पांच्या आगमनानं चैतन्यमय वातावरण निर्माण झालंय। रायगडच्या गोरेगाव येथील अरविंद मशुळकर यांच्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। आता आपण आहोत गोरेगाव मधील अरविंद मशुळकर यांच्या घरी आणि त्यांच्या घरी देखील गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। बटू वेशातील ही मूर्ती आहे। अतिशय आकर्षक सुबक अशी ही मूर्ती आहे। वस्त्रालंकाराने सजवलेली ही मूर्ती आणि ही मूर्ती रिद्धी त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला आपण बघितलं तर पाहायला मिळेल। या मूर्तीची विधिवत पूजा जी आहे ती मशुळकर कुटुंबाने केलेली आहे। आपल्या सोबत मंदार मशुळकर आहेत। मंदारजी, गणेश मूर्ती आपल्याकडे आहे। गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आपण केलेली आहे, तर काय वैशिष्ट्य सांगायला यावेळेचं? यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या घरात नुकतीच मुंज पार पडलेली आहे, त्यामुळे आम्ही यावर्षी आमच्या गणेशाला बटू वेशामध्ये स्थापित केलेला आहे। हा उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे। त्याच्या सोबत दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी त्याला चवऱ्या ढाळत आहेत, अशा स्वरूपामध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली आहे। संपूर्ण मशुळकर कुटुंब आहे ते गणरायाच्या भक्तीमध्ये दंग झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।